माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आनंदाची बातमी, कोषागारामधून रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात. निवृत्तीवेतनाच्या फाईलचा प्रवास संपणार. निवृत्तीवेतनासाठी लाभार्थ्यांना अनेक दिवस वाट पाहावी लागते. अनेक वेळा तर कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात. त्यानंतरही निवृत्तीवेतन मिळत नाही. परंतु आता अशी व्यवस्था तयार करण्यात येत आहे. निवृत्तीवेतनाच्या रकमेचा लाभ मिळण्यासाठी फाईलचा मोठा प्रवास करावा लागणार नाही. परंतु हा प्रवास कमी होणार असून कोषागारामधून रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जाणार आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सध्या निवृत्तीवेतनाची फाईल पंचायत समितीतून जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात येते. तेथून ती कोषागार विभागात पाठवण्यात येते. तेथून फाईल मंजूर होऊन पुन्हा वित्त विभागात येते आणि ती पंचायत समिती स्तरावर पाठवण्यात येते. पंचायत समितीमधून निवृत्तीवेतनाचा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यात जातो. यात बराच वेळ जातो. दरम्यानच्या काळात सुट्टी आल्यास वेतन होण्यास विलंब होतो. यामुळे निवृत्तीवेतनधारकांना वाट बघावी लागते. शिवाय कार्यालयाच्या चक्राही माराव्या लागतात. परंतु या नवीन प्रणालीमुळे फाईल पंचायत विभागातून वित्त विभागात आल्यावर ती थेट कोषागार विभागात जाईल. तेथून वेतन थेट निवृत्तीवेतनधारकाच्या खात्यात जाईल. त्यामुळे फाईलचा परतीचा प्रवास कमी होणार असून लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जाणार आहे. या नवीन प्रणालीमुळे निवृत्तीवेतनधारकांची पायपीट थांबणार असून रक्कमही वेळेत मिळणार आहे. वैद्यकीय प्रतिपूर्ती, गट विमा आणि GPFचे देयके या प्रणालीद्वारे देण्याचे सुरू केले आहे. आता निवृत्तीवेतनही याच पद्धतीने देण्यात येणार आहे. प्रस्तावास मान्यता मिळणार असून एप्रिल महिन्यापासून ही अंमलात येणार आहे.